कसबाताळी जिल्हा परिषद मतदारसंघातून राजेश्री अमृत पाटील ह्या देखील कसबाताळी मतदारसंघातून उभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की विजन काय आहे त्यांचं, किंवा ते जनतेसमोर काय कशा पद्धतीने जाणार आहेत. त्यांना सध्या आता शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांना सुद्धा शेकापचा सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे. त्याचा किती फायदा या ठिकाणी मतदारसंघात होणार आहे आपण त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. नमस्कार ताई. तुम्ही हाय व्होल्टेज असणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा राहताय, होय. कसा वाटतंय? कसं आता छान वाटते. मी नवीनच आहे. शिवसेना शेका पक्षापासून मला उमेदवारी मिळालेली आहे. या संधीचं त्यांनी संधी दिली पहिल्यांदाच मला. या संधीचं मी सोनं करीन आणि त्यांच्या विश्वासात पात्र राहीन आणि काही जनतेच्या ह्या असतील अडचणी असतील तर त्यांचं अडीअडचणी त्यांच्या मी दूर करीन. त्यांनी मला म्हणजे पाठिंबा द्यावा. काय कोणतं विजन घेऊन तुम्ही या मतदारसंघात उतरणार आहात? मतदारसंघाचा विकास करणे हाच आहे. मुलांचं सबलीकरण. तुम्हाला आता तुम्ही आता सध्या शिंदे गटातून उभं राहताय, पालकमंत्र्यांचा तुम्हाला अभिभाव भरला आहे, तुम्हाला शेकापचा देखील पाठिंबा मिळतोय, काय याबद्दल काय वाटते? हे छान आहे. दोन्हीकडून पण पाठिंबा मिळालेला आहे. मी शेका पक्षाची कार्यकर्ता आहे. माझे सासरे शेका पक्षाचेच आहेत, त्यामुळे चांगलं होईल सर. ठीक आहे. तुम्ही आता सध्या तुमच्या मतदारसंघातून फिरताय, तुमच्या लोकांचा प्रतिसाद कसा मिळते तुम्हाला? प्रतिसाद चांगला मिळतोय, छान मिळतोय. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.